नमस्कार मित्रांनो, स्वरा स्मार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माहीत आहे का तुम्हाला कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती? तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सिटी स्कॅन, एम आर आय स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा पद्धती वापरल्या जातात. तर कर्करोग यालाच इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतात. तर कॅन्सर पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अबुर्द म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. याची कारणे काय आहेत? तर अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चौथायुक्त अन्नपदार्थाचा, फळे व पालेभाज्याचा समावेश नसणे. म्हणजे चौथायुक्त म्हणजे फायबरयुक्त जर आपण पालेभाज्याचं सेवन केलं तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते. अतिप्रमाणात जंक फूड खाणं, वडापाव, पिझ्झा इत्यादी यासारखी अनेक कारणे असू शकतात. अनुवांशिकता हेही एक कारण असते, जेनेटिक्स. आता एक लक्षणे काय आहे? तर दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनात गाठी निर्माण होणे, अकारण वजन घटणे, अशा प्रकारे ह्या कॅन्सरचे बरेच अशा प्रकारे ही माहिती आहे. त्याच्यानंतर काय, आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. कर्करोगावर आधुनिक उपचाराबरोबर शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. तंबाखू सेवन, धूम्रपान यासारख्या व्यसनाचा आहारी जाऊ नका आणि त्यामुळेही कर्करोगापासून आपल्याला वाचता येते. त्यानंतर उपाय काय आहे? तर सर्जरी आहे, रेडिएशन थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, किमोथेरपी आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या त्याच्यावर त्या थेरपी करून त्या कॅन्सर पेशींना मारून हे याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे कॅन्सरविषयी आपण बघितलेलं आहे आपल्या स्टेट बोर्डातून. धन्यवाद.